नमस्कार। घटक गुणाकार अध्ययन निष्पत्ती 371 दैनंदिन व्यवहारात गुणाकार भागाकार यांसारख्या क्रिया करतात। चला तर मग गुणाकार करूया। मुलांनो, आपण मागच्या इयत्तेमध्ये गुणाकाराची पूर्वतयारी केली होती, म्हणजेच पाढे तयार कसे करायचे हे शिकलो होतो। तर गुणाकारामध्ये पाढे हे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुम्हाला पाढे पाठांतर असणे खूप गरजेचे आहे। चला तर मग एक छोटेसे उदाहरण आपण बघूया। शिक्षक दिनाच्या दिवशी राम, रोहन आणि मीना यांनी प्रत्येकी 3 फुले आणली आणि सीमाने त्या 3 फुलांचा एक छानसा पुष्पगुच्छ तयार केला। प्रत्येकाने आणलेली 3 फुले असे तिघांची मिळून 9 फुलं झाली। प्रत्येकाची 3 अशी एकूण तिघांची फुलं म्हणजे 3 वेळा 3 घेऊन केलेली बेरीज। परंतु 9 हा 3 आणि 3 यांचा गुणाकार आहे, म्हणजे तिघांचाही गुणाकार आपण केलेला आहे। म्हणजे प्रत्येकाने आणलेल्या फुलांची बेरीज करण्यापेक्षा आपण 3 फुले म्हणजे एकूण फुले व एकूण मुले यांचा गुणाकार केला। याच प्रकारचे आपण अजून एक उदाहरण बघूया। सांग बरं टीना, समोर एकूण 5 प्लेट आहे। प्रत्येक प्लेटमध्ये 3 सफरचंद ठेवलेले आहेत, म्हणजे एका प्लेटमध्ये 3 तर एकूण 5 प्लेटमध्ये किती सफरचंद आहे? बाई, एका प्लेटमध्ये 3 म्हणजे 3 ची 5 वेळा बेरीज केली तर उत्तर 15 येईल। परंतु मी 3 गुणिले 5 म्हणजेच 3चा पाढा 5 पर्यंत म्हटली आणि 3 5 15 असे 15 उत्तर काढले। व्हेरी गुड, अगदी बरोबर आहे। म्हणजे याचा अर्थ तुला गुणाकार समजलाय। चला तर मग आता आपण गुणाकाराचे काही गुणधर्म बघूया। मुलांनो, गुणाकाराचे काही गुणधर्म आहे, ते आपल्याला नेहमी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे। गुणाकारामध्ये संख्यांचा क्रम बदलला तरी गुणाकार तोच येतो। त्यानंतर दुसरा गुणधर्म आहे, कोणत्याही संख्येला 1 ने गुणले अथवा 1 ने कोणत्याही संख्येला गुणले तर गुणाकार तीच संख्या येते। त्यानंतर तिसरा गुणधर्म आहे, कोणत्याही संख्येला 0 ने गुणले अथवा 0 ने कोणत्याही संख्येला गुणले तर उत्तर म्हणजेच गुणाकार 0 येतो। तर आपण सर्वात पहिला गुणाकाराचा गुणधर्म त्यावर आधारित एक उदाहरण घेऊया। म्हणजे गुणाकारामध्ये संख्यांचा क्रम बदलला तरी गुणाकार तोच येतो, यावर आधारित एक उदाहरण आपण बघूया। बघा मुलांनो, समोर 2 चौकोन आहे, त्यामध्ये डाव्या बाजूला उभ्या रांगा 3 आहे, प्रत्येकी 4 चॉकलेट एका रांगेत आहे आणि दुसऱ्या चौकोनात आडव्या 3 रांगा आहे आणि आडव्या रांगेमध्ये एकूण 4 चॉकलेट आहे। म्हणजेच डाव्या बाजूच्या चौकोनामध्ये जर बघितलं 3 रांगा आहे, म्हणजे 3 गुणिले 4 बरोबर 12 आणि उजव्या बाजूच्या चौकोनामधील चॉकलेट जर बघितले तर 4 गुणिले 3 बरोबर 12, म्हणजे दोन्हींचेही उत्तर क्रम जरी बदलला तरीही गुणाकार 12च येतो। म्हणून हा नियम नक्की लक्षात ठेवा। चला तर मग पुढचा गुणधर्म आपण बघूया। गुणाकाराचा पुढचा गुणधर्म आहे, कोणत्याही संख्येला 1 ने गुणले अथवा 1 ने कोणत्याही संख्येला गुणले तर गुणाकार तीच संख्या येते। तर बघूया यावर आधारित एक उदाहरण।
मुलांनो, समोर एक झाड दिसत आहे. किती झाडं आहेत? एक. आणि त्या झाडावर किती चिमण्या बसल्या आहेत? 1 2 3 4 5. त्या झाडावर 5 चिमण्या बसल्या आहे. म्हणजे आपलं उदाहरण कसं येईल? 5 गुणिले 1 किंवा 1 गुणिले 5. तर बघा, 5चा पाढा 1 पर्यंत म्हणा बरं. 5 1 5. म्हणजे उत्तर काय येणार? आपल्या गुणाकाराचं उत्तर येणार 5. म्हणजेच कोणत्याही संख्येला 1ने गुणले अथवा 1ने कोणत्याही संख्येला गुणले तर गुणाकार 1च येतो. तर मुलांनो, हे गुणाकाराचे जे गुणधर्म आहे हे आपल्याला दैनंदिन व्यवहारात नक्कीच उपयोगी पडतात. त्यामुळे गुणाकाराचे गुणधर्म गुणाकार करताना नेहमी लक्षात असायलाच हवे. तर मुलांनो, आपण अजून एक उदाहरण गुणाकारावर बघूया. बघा मुलांनो, समोर किती झाडं दिसत आहे? 3. एकूण झाडे किती आहे? 3. प्रत्येक झाडावर किती चिमण्या बसल्या आहे? 2. बरोबर. प्रत्येक झाडावर 2 चिमण्या आहे. म्हणजेच आपले उदाहरण कसे येईल? झाडांची संख्या आहे 3 आणि चिमण्यांची संख्या आहे 2. म्हणजे 3 गुणिले 2 असे आपले उदाहरण येईल. तर मग तिन्ही झाडावरील चिमण्या एकत्र जर आपण बेरीज केली तर त्यांचं उत्तर येईल 6. परंतु आपण सोपी पद्धत आहे गुणाकार, म्हणजे 3 गुणिले 2 बरोबर 3 दुने 6. म्हणजे आपले उत्तर किती आले आहे? आपला गुणाकार किती आला आहे? 6. बरोबर आहे. तर आपले उत्तर आले आहे 6. मोजा बरं, किती चिमण्या आहेत एकूण? 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर आहे. तर मुलांनो, समजला ना गुणाकार? धन्यवाद.